Hello everyone. So we are going to start now the fourth example of amalgamation of partnership firm. So look at the example. The following were the balance sheets as at 31st March 2004 of Messrs A and B and Messrs X and Y. ए बी आणि एक्स वाय या दोन वेगवेगळ्या फर्म्स आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या बॅलन्स शीट्स आपल्याला दिलेत. बॅलन्स शीटमध्ये पहिल्यांदा ए आणि बी ची बॅलन्स शीट दिली, ज्याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, मिस्टर एज लोन्स आणि कॅपिटल असे लायबिलिटी साईडला आयटम्स आहेत. मिसेस एज लोन म्हणजे ए आणि बी जी फर्म आहे त्यांनी काय केले, मिसेस ए कडून लोन घेतले. त्यानंतर असेट साईड्स दिलेत, त्याच्यामध्ये 4-5 आयटम्स दिलेत. तसंच बॅलन्स शीटमध्ये एक्स अँड वायच्या सन्ड्री क्रेडिटर्स आणि कॅपिटल दिले लायबिलिटी साईडला आणि असेट्स दिलेत. असेट्समध्ये कॅश ॲट बँक, स्टॉक, सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्समध्ये 10,000 रुपये दिलेत, त्याच्यामध्ये ऑलरेडी 500 रुपये वजा केलेले आहे. अशा दोन बॅलन्स शीट दिलेत. त्यानंतर खाली इन्फॉर्मेशन दिली की द टू फर्म्स डिसाइडेड टू अमालगमेट देअर businesses as from 1st April 2004 under the name and style of Messrs Lucky Traders. ह्या त्या दोन फर्म्स आहेत ए बी आणि एक्स अँड वाय. यांनी काय केलंय तर अमालगमेशन करायचं ठरवलं आणि नवीन फर्म निर्माण करायची ठरवली, जिचं नाव आहे मेसर्स लकी ट्रेडर्स. न्यू फर्म जी आहे ती लकी ट्रेडर्स आहे. त्यानंतर पुढे दिलं की For this purpose, it was agreed that Mrs. A's loan should be repaid by that firm and the investments of Messrs. X and Y to be not taken over by the new firm. म्हणजे आता अमालगमेशन जर केलं तर त्याच्यामध्ये काय ठरलेलं आहे तर मिसेस एचं जे लोन आहे ते काय होईल तर ती रिस्पेक्टिव्ह फर्म पे करेल. म्हणजे मेसर्स ए अँड बी ही जी फर्म आहे त्याच्यामध्ये मिसेस एचं लोन आहे, ते लोन कोण पे करेल, ती फर्मच लोन पे करेल. तर त्यांनी लोन पे केलं तर काय होईल, त्यांचं कॅश बॅलन्स कमी होईल तेवढ्या अमाऊंटनी. म्हणजे कॅश बॅलन्स किती आहे 2,800 रुपये, बरोबर. 2,800 रुपयेमधून 2,500 रुपये जातील. मग कॅश किती राहील ए आणि बी कडे, फक्त 500 रुपये. या पद्धतीने याची ॲडजस्टमेंट होईल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे की इन्व्हेस्टमेंट्स ऑफ एक्स अँड वाय नॉट टू बी टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. नवीन जी फर्म होणार आहे त्यांनी काय केलं, इन्व्हेस्टमेंट ही टेक ओव्हर करणार नाहीत एक्स अँड वाय लिमिटेडची. आता एक्स अँड वाय लिमिटेडच्या बॅलन्स शीटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 7,500 रुपयांची. ही इन्व्हेस्टमेंट न्यू फर्म घेणार नाही. याचा अर्थ ही इन्व्हेस्टमेंट कोण घेईल तर ते पार्टनर्स घेतील, कारण हे एक कॅपिटलचा प्रकार आहे. त्यांनी जर हे इन्व्हेस्टमेंट घेतली तर त्यांचं कॅपिटल तेवढं कमी होईल 7,500 रुपयांनी. मग ही अमाऊंट कुठे घ्यायची इन्व्हेस्टमेंटची तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, कारण डेबिट साईडला घेतल्यानंतर तेवढं कॅपिटल फर्ममधलं त्या पार्टनर्सचं कमी होतं. त्यानंतर पुढचा पॅराग्राफ दिला की गुडविल ऑफ मेसर्स ए अँड बी वॉज फिक्स्ड ॲट ₹4,000 अँड दॅट ऑफ एक्स अँड वाय ॲट ₹5,000. गुडविल डिसाईड केले अमालगमेशन करत असताना. आता गुडविल हे बॅलन्स शीटमध्ये दिलेलं नाही, ते क्रिएट केले, बरोबर. 4,000 रुपये ए आणि बी या फर्मचं आणि 5,000 रुपये एक्स अँड वाय या फर्म्स. आता गुडविल जर क्रिएट केलं तर याचे आपण इफेक्ट काय करतो तर ते आपण घेतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, त्यांच्या प्रपोर्शनेट अमाऊंट, बरोबर. गुडविल जर बॅलन्स शीटमध्ये दिलं असेल आणि त्याच्यामध्ये जर वाढ झाली, जेवढी रकमेची वाढ होईल तेवढं आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला घेतो. वाढ जर झाली तर क्रेडिट साईडला घेतो, जर घट झाली तर डेबिट साईडला घेतो. पण आता हे क्रिएट केले गुडविल, त्यामुळे ते कुठे घ्यायचं, ते घ्यायचं कॅपिटल अकाउंटला. त्यानंतर पुढे दिलं की प्रिमायसेस वेअर रिव्हॅल्यूड ॲट ₹25,000
but stock of Messrs. A and B was found overvalued by 1625. म्हणजे प्रिमायसेस जे आहेत त्यांची व्हॅल्यू किती झाली 25,000. कोणाच्या फर्मची तर मेसर्स ए अँड बीच्या. तर मेसर्स ए अँड बीच्या बॅलन्स शीटमध्ये प्रिमायसेस आहेत 20,000, त्यांची व्हॅल्यू झाली 25,000 म्हणजे 5,000 रुपयानं व्हॅल्यू वाढली. मग मेसर्स ए अँड बीचं जे आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करू त्याची आपण क्रेडिट साईडला प्रिमायसेस 5,000 घेऊया, कारण की 5,000नं व्हॅल्यू वाढलेली आहे, तो प्रॉफिट आहे, त्यामुळे ते आपण क्रेडिट साईडला अमाऊंट घेऊया 5,000 रुपये. आणि पुढं दिलं आहे की स्टॉक ऑफ मेसर्स ए अँड बी वॉज फाउंड ओव्हरव्हॅल्यूड बाय ₹1,625 रुपीज. 1,725 रुपयांनी काय केलं आहे तर स्टॉक हा ओव्हरव्हॅल्यूड झालेला आहे. म्हणजे 1,725 रुपयानं स्टॉक कमी होता पण त्याची व्हॅल्यू तेवढी जास्त दाखवलेली आहे. ॲक्च्युअल अमाऊंट किती असेल मग स्टॉकची तर स्टॉक किती आहे ए अँड बीचा 10,200. 10,200 मधून 1,725 रुपये वजा केले तर तेवढी ॲक्च्युअल अमाऊंट असेल स्टॉकची. पण 1,725 रुपये जास्त रक्कम दाखवलेली आहे स्टॉकची आणि ती दाखवून 10,200 रुपये झाली. याचा अर्थ 1,725 रुपये काय केले पाहिजेत कमी केले पाहिजेत स्टॉकमधले, म्हणजे तो लॉस आहे. म्हणून तो लॉस कुठे घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला 1,725, कारण त्याची व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यूनं दाखवला गेलेला आहे बॅलन्स शीटमध्ये स्टॉक. त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय आहे कमी आहे 1,725 रुपयांनी, त्यामुळे तो डेबिट साईडला घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या. त्यानंतर पुढे दिले की द स्टॉक ऑफ मेसर्स एक्स अँड वाय वॉज अंडर व्हॅल्यूड बाय ₹1,000. एक्स अँड वायचा जो स्टॉक आहे तो किती आहे 9,150 रुपये आहे. तो अंडर व्हॅल्यूड दाखवलेला आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी दाखवलेली आहे. ॲक्च्युअली 1,000 रुपये जास्त त्याची व्हॅल्यू आहे, पण 1,000 व्हॅल्यू न कमी दाखवून 9,150 रुपये दाखवलेला आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढती आहे. ॲक्च्युअल व्हॅल्यू काय 1,000 रुपयांनी जास्त आहे आणि त्याच्यामुळे ती जी अमाऊंट आहे 1,000 रुपयांची ती कुठे घ्यायची मेसर्स एक्स अँड वायच्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण प्रॉफिट झालेलं आहे, व्हॅल्यू वाढलेली आहे स्टॉकची 1,000ने. अंडर व्हॅल्यूड स्टॉक अंडर व्हॅल्यूड दाखवणे म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा कमी व्हॅल्यूनं स्टॉक दाखवणे बॅलन्स शीटमध्ये. मग ॲक्च्युअल व्हॅल्यू जर जास्त असेल आणि कमी व्हॅल्यूनं जर स्टॉक दाखवला असेल तर प्रॉफिट होतोय, जास्त व्हॅल्यू वाढते, जास्त व्हॅल्यू जास्त वाढली काय होतं प्रॉफिट होतो, आणि त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं 1,000 रुपये. पुढे दिलं आहे अ रिझर्व ऑफ 5% ऑन डेटर्स वॉज टू बी क्रिएटेड फॉर बॅड डेट्स ऑफ बोथ द फर्म्स. RDD दाखवलेला आहे 5%, म्हणजे डेटर्सची अमाऊंट 5%नी कमी होणार आहे. डेटर्स जे आहेत बॅलन्स शीटमध्ये ते दिलेत ए आणि बीच्या 7,500. 7,500वर 5% म्हणजे 350 रुपये काय होईल सन्ड्री डेटर्सची अमाऊंट कमी होईल. त्याच्यामुळे ती कुठे घ्यायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड RDD. आणि एक्स अँड वायचं जो सन्ड्री डेटर्स दिलेत ते दिले 10,000 रुपये आणि बॅलन्स शीटमध्येच RDD 500 रुपये वजा केले ऑलरेडीच, म्हणजे 10,000 रुपयाच्या किती टक्के आहे RDD 500 रुपये तर 2.5% 5%. 10,000 रुपये डेटर्स आहेत, 10,000 रुपयेवर 10% किती होईल 1,000 आणि 5% किती होईल 500 रुपये. 500 रुपये RDD ऑलरेडीच वजा केलेले आहे आणि रिझर्व किती क्रिएट करायचे 5%, म्हणजे ऑलरेडी 5% क्रिएट केलेलाच आहे आणि त्याच्यामुळे याचा काही इफेक्ट होणार नाही एक्स अँड वायच्या सन्ड्री डेटर्सवर. सन्ड्री डेटर्स किती राहतील 9,500 राहतील जेवढे बॅलन्स शीटमध्ये दिलेले आहेत, कारण त्यांनी ऑलरेडी 5% क्रिएट केलेला आहे RDD. ओके, त्यामुळं याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला होणार नाही. आणि त्यानंतर मग शेवटचा पॅराग्राफ दिला की द टोटल कॅपिटल ऑफ लकी ट्रेडर्स was to be ₹40,000 and the capitals of A, B, X and Y were to be in their profit sharing ratio which was to be 3:2:3
S22 म्हणजे इथं लकी ट्रेडर्सचं जे कॅपिटलची अमाऊंट किती निश्चित केली एकूण 40,000 ते आहे. ते 4 पार्टनर्स आहेत त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात आहे आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे 3:2:3:2. याचा अर्थ त्यांचं कॅपिटल ही सुद्धा याच रेशोमध्ये असणार आहे बरोबर. मग त्या प्रमाणात ते बॅलन्स शीटला दाखवायचं. आणि त्यानंतर मग गुडविल अकाउंट इन द न्यू फर्म वॉज टू बी रिटर्न ऑफ. तर गुडविल क्रिएट केले दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये ॲडजस्टमेंटचे आपण गुडविल क्रिएट केले. एक्स अँड वायचं केले 5,000, ए आणि बीचं केले 4,000. पण न्यू फर्ममध्ये हे गुडविल काय आहे रिटर्न ऑफ करायचे आहे, दाखवायचं नाही. तेवढी अमाऊंट त्यांना पे करावी लागेल त्या पार्टनर्सना बरोबर. म्हणजे पार्टनर्सने तेवढी अमाऊंट दाखवायची नाही आहे गुडविलची न्यू फर्ममध्ये. याचा अर्थ तेवढं कॅपिटल त्यांचं कमी होईल 5,000 आणि 4,000 रुपये. ओके, ते बॅलन्स शीटमध्ये त्याचा इफेक्ट जाईल. तर या पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट दिलं आणि पुढे सांगितलं की गिव्ह नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ मेसर्स ए अँड बी अँड मेसर्स एक्स अँड वाय अँड नेसेसरी जर्नल एंट्रीज अँड बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ मेसर्स लकी ट्रेडर्स. आपल्याला काय सांगितलं आहे तर ओल्ड फर्म ज्या आहेत ए आणि बी आणि एक्स अँड वाय त्यांच्या पुस्तकामध्ये नेसेसरी लेजर अकाउंट्स तयार करायला सांगितलेत. तर नेसेसरी लेजर अकाउंट्स म्हणजे कोणकोणते लेजर अकाउंट्स तर आवश्यक लेजर अकाउंट्स 3च आहेत फक्त. पहिलं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट, दुसरं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं आहे न्यू फर्म अकाउंट. हे 3 लेजर अकाउंट्स दोन्ही फर्ममध्ये दाखवायचे आणि मग जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट हे न्यू फर्म म्हणजे लकी ट्रेडर्सच्या फर्ममध्ये दाखवायचे. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तर आपण ते सॉल्व करू. पहिल्यांदा ओल्ड फर्म जे आहेत मेसर्स एक्स अँड वाय आणि ए आणि बी त्यांच्या पुस्तकामध्ये नेसेसरी लेजर अकाउंट तयार करूया. पहिल्यांदा आपण म्हणू इन द बुक्स ऑफ ए अँड बी पहिल्यांदा आपण अकाउंट कुठलं करतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इकडे पर्टिक्युलर्स रुपीज आणि रुपीज या पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं. त्यानंतर करायचे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, हे सुद्धा या पद्धतीनं करायचं. इथं 2 कॉलम करावे लागतील. ए चा एक कॉलम, बी चा एक कॉलम, ए चा एक कॉलम आणि बी चा एक कॉलम. त्यानंतर करायला लागेल न्यू फर्म अकाउंट म्हणजे मेसर्स लकी ट्रेडर्स. हे झालं 3 अकाउंट्स ओल्ड फर्मच्या पुस्तक म्हणजे ए आणि बीच्या. त्यानंतर आपल्याला करायला लागेल इन द बुक्स ऑफ एक्स अँड वाय. त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, दुसरा काय लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्यामध्ये 2 कॉलम्स एक्स आणि वायचा. आणि त्यानंतर तिसरं मेसर्स लकी ट्रेडर्स.
लकी ट्रेडर्स अकाउंट तयार करावं लागेल. या पद्धतीने आपल्याला 6 अकाउंट्स तयार करायचे आहेत. आता आपण एक्झाम्पल सॉल्व करू. ॲडजस्टमेंट पाहू पहिल्यांदा की द 2 firms decided to amalgamate their businesses as from 1st April 2004 under the name of Lucky Traders. हे पहिलं वाक्य आहे की अमालगमेशन करायचं निश्चित केले त्यांनी. पुढचं वाक्य फॉर दिस पर्पज इट वॉज ॲग्रीड दॅट मिसेस एज लोन शुड बी रिपेड बाय दॅट फर्म. मिसेस एचं जे लोन आहे ए आणि बीच्या पुस्तकामध्ये ते फर्मनंच पे करायचं डिसाईड केले. तेवढा कॅश त्यांचा कमी होईल. बरोबर. इथं त्याचा काही इफेक्ट होणार नाही, तो न्यू फर्ममध्ये इफेक्ट होईल. त्यानंतर पुढं सांगितलं की इन्व्हेस्टमेंट ऑफ मेसर्स एक्स अँड वाय टू बी नॉट टेकन बाय न्यू फर्म. न्यू फर्मनं काय केलं, इन्व्हेस्टमेंट एक्स अँड वाय लिमिटेडची घेणार नाही असं सांगितलं आहे. बरोबर. मग ती इन्व्हेस्टमेंट काय आहे तर त्या पार्टनर्सने आणलेली आहे. बरोबर. मग ती त्या पार्टनर्सना माघारी द्यावी लागेल. तेवढी अमाऊंट त्यांच्या कॅपिटलची कमी होईल. म्हणजे मिस्टर एक्स अँड वायच्या पुस्तकामध्ये कॅपिटल अकाउंट आहे त्याच्या डेबिट साईडला जाईल टू इन्व्हेस्टमेंट. बरोबर. कॅपिटलला डेबिट साईडलाच का जाईल, कारण तेवढं कॅपिटल त्यांचं कमी होणार आहे, कारण ती इन्व्हेस्टमेंट त्यांनी घेतली स्वतःकडे. जर फर्ममध्ये त्यांनी पैसे आणले तर त्यांचं कॅपिटल वाढतं, पण फर्ममधून जर काही असेट्स घेतल्या तर त्यांचं कॅपिटल तेवढं कमी होतं. त्यामुळे ते कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं. किती रुपये आहेत एक्स अँड वायच्या पुस्तकामध्ये इन्व्हेस्टमेंटचे 7,500 रुपये. 7,500 रुपये आहेत. हे कॅपिटलशी रिलेटेड आहे. कॅपिटल त्यांचं किती आहे 12,000 आणि 8,000. मग त्या रेशोमध्येच ती इन्व्हेस्टमेंट त्या दोघांना वाटली जाईल. तर रेशो काय होईल तर आता 12,000 आणि 8,000 त्यांचं कॅपिटल आहे. बरोबर. म्हणजे 4/8 1/2 एकाच 2 या प्रमाणात काय करायचं त्यांना इन्व्हेस्टमेंटचं वाटप करायचं. इन्व्हेस्टमेंट किती आहे 7,500. एक्सला किती येईल 1/2 तर 4×2 8 4×3 12 3/2 हे प्रमाण येते. बरोबर. मग एक्सला किती जाईल 3/5. वायला किती जाईल 7,500 पैकी 2/5. अमाऊंट किती 2,500 5,000 आणि याला किती जाईल 1,500 गुणिले 3 4,500 आणि 3,000. या पद्धतीने कॅल्क्युलेशन. एक्सला जाईल 4,500 रुपये, वायला जाईल 3,000 रुपये. ओके. तर या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणात त्यांना वाटायचं. त्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट दिली की गुडविल ऑफ मेसर्स ए अँड बी वॉज फिक्स्ड ॲट ₹4,000 अँड एक्स अँड वाय ₹5,000. गुडविल क्रिएट केलेलं आहे. गुडविलमुळं काय होईल त्यांचे कॅपिटल वाढेल दोन्ही फर्मच्या पार्टनर्सचं, आणि त्याच्यामुळं त्यांचे कॅपिटल अकाउंट क्रेडिट होतील तेवढ्या अमाऊंट. मग कॅपिटल अकाउंटला काय घ्यायचं बाय गुडविल. तर अमाऊंट किती घ्यायची तर आता प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांचा दिलेलाच नाही आहे.
बरोबर. ज्यावेळी प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला जात नाही त्यावेळी आपण काय करतो, इक्वल प्रमाणात अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करतो. एक लक्षात घ्या की ज्यावेळी प्रॉफिट असेल किंवा गुडविल असेल त्यांचा रेशो जर दिला नसेल तर ते समप्रमाणात त्यांना वाटायचं. पण जर एखादी असेट पार्टनर्स घेत असतील स्वतःकडे तर ते कॅपिटलच्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करायचं. मग आता गुडविल किती आहे, ए अँड बीचं 4000 आहे, त्यांना निम्म वाटू. 2000 एला, बीला 2000. आता इथं पार्टनर कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स पहिल्यांदा घ्यावा लागेल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स किती आहे पार्टनर्सचा, बॅलन्स शीटमध्ये दिला आहे ए आणि बीचा. एचा 20,000, बीचा 10,000. तसंच एक्स अँड वायच्या बॅलन्स शीटमध्ये सुद्धा कॅपिटलचा बॅलन्स दिला आहे, तो घेऊया. इथे घ्यायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती रुपये, 12,000 आणि 8,000. आणि त्यानंतर मग गुडविल किती आहे त्यांचं, 5,000 रुपये. निम्म त्यांना द्यावं लागेल, 2,500 आणि 2,500. काय म्हणायचं, बाय गुडविल 2,500, 2,500. या पद्धतीने गुडविलचं वाटप होईल. त्यानंतर पुढे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे की प्रिमायसेस वेअर रिव्हॅल्यूड ॲट ₹25,000 बट द स्टॉक ऑफ मेसर्स ए अँड बी वॉज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड बाय 1,725. प्रिमायसेस जे आहेत ए आणि बीचे त्याची अमाऊंट किती झाली, 25,000. पण ए आणि बीच्या बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट किती आहे, 20,000. 5,000 रुपयांनी प्रिमायसेस वाढले, प्रॉफिट झाला. त्यामुळे क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचं घ्यायचं बाय प्रिमायसेस 5,000 रुपये. आणि स्टॉक हा ओव्हर व्हॅल्यूड झाला आहे, त्याची व्हॅल्यू जास्त करून दाखवली, ॲक्च्युअल व्हॅल्यू कमी आहे, तो आहे लॉस 1,725. तो लिहायचा डेबिटला, स्टॉक 1,725 रुपये. पुढचं वाक्य दिलं आहे की द स्टॉक ऑफ मेसर्स एक्स अँड वाय वॉज अंडर व्हॅल्यूड बाय 1,000. एक्स अँड वायचा जो स्टॉक आहे तो अंडर व्हॅल्यूड झालेला आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू ॲक्च्युअल जास्त आहे आणि त्याची व्हॅल्यू कमी दाखवली गेलेली आहे. किती रुपयांनी, 1,000 रुपयांनी. म्हणजे 1,000 रुपयांनी स्टॉक वाढेल, स्टॉक वाढला, व्हॅल्यू वाढली की प्रॉफिट होईल. प्रॉफिट कुठं दाखवला जातो, क्रेडिट साईडला. मग एक्स अँड वायच्या क्रेडिट साईडला काय घ्यायचं, बाय स्टॉक 1,000 रुपये. या पद्धतीने ही ॲडजस्टमेंट होईल. पुढे दिलं ए रिझर्व ऑफ 5% ऑन डेटर्स वॉज टू बी क्रिएटेड फॉर बॅड डेट्स ऑफ बोथ फर्म्स. दोन्ही फर्मला 5% काय करायचे, RDT तयार करायचे. RDT सनरी डेटर्सवर असतो. सनरी डेटर्स जे दिलेले आहेत ए आणि बीचे ते किती आहेत, 7,500. 7,500वर 5% म्हणजे 375 रुपये RDT. तो लॉस आहे, डेबिटला घ्यायचा. तो RDT किती, 375 रुपये. ए आणि बीच्या पुस्तकामध्ये आपण तो इफेक्ट केला, तर एक्स अँड वायच्या पुस्तकामध्ये करावं लागेल 5% सनरी डेटर्सवर. पण बॅलन्स शीटमध्ये काय केलं आहे, सनरी डेटर्सवर ऑलरेडी 5% RDT दाखवलेला आहे, ऑलरेडीच क्रिएट केला आहे 5%. मग एक्स्ट्रा क्रिएट करण्याची आवश्यकताच नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याचा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटवर काही इम्पॅक्ट होणार नाही. ओके. आणि त्यानंतर मग शेवटच्या पॅराग्राफमध्ये दिलं की कॅपिटल 40,000 डिसाईड केले आहे, त्याचा रेशो दिलेला आहे. त्याचा सुद्धा या ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये काही इफेक्ट होणार नाही. आता आपण सर्व इफेक्ट्स हे घेतलेले आहेत. आपण पहिल्यांदा काय करूया, ए आणि बीचं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काय करू, क्लोज करू. आता इकडे 5,000 आहे आणि इकडं 1,900 रुपये आहेत. क्रेडिट साईड मोठे आहे 5,000. क्रेडिट साईड टोटल करू, ती डेबिटला घेऊ.
आता प्रॉफिट झालेला आहे 1725 आणि 375, म्हणजे अमाऊंट किती होती 2000 रुपये. 2000मधून 5000 गेले, अमाऊंट किती राहते 3000. 3000 हा झाला आहे प्रॉफिट ए आणि बीला ओव्हर व्हॅल्युएशन आणि अंडर व्हॅल्युएशनमधून. तो काय होईल पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. मग आपण काय करू, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला हो ट्रान्सफर होईल ए आणि बीला किती होईल, प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नाही त्यामुळं निम्मे प्रमाणात त्यांना द्यायचा. 1500 रुपये एला, 1500 रुपये बीला. आणि ही अमाऊंट कुठं जाईल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. त्यांचं कॅपिटल तेवढं वाढेल. इथं काय घ्यायचं, बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. इथे 1500 आणि 1500, आणि त्यानंतर मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. इकडं 10000, 2000 आणि 1500, म्हणजे एकूण किती आहेत 13500. इकडे किती आहेत 23500. एवढं कॅपिटल त्यांचं आहे. ती सामान आपण डेबिटला घेऊया. 23500 आणि 13500. ही अमाऊंट कुठं जाईल, तर आपण ओल्ड फर्म्स क्लोज करणार आहे आणि ते जे कॅपिटल आहे ते न्यू फर्ममध्ये देणार आहे. पण न्यू फर्ममध्ये हे ट्रान्सफर होईल. मग इथं काय टू लकी ट्रेडर्स, न्यू फर्मचं नाव. किती रुपये 23500 आणि 13500 रुपये. ओके, लकी ट्रेडर्समध्ये ट्रान्सफर होईल म्हणजे लकी ट्रेडर्सच्या क्रेडिटला जाईल. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग एचं किती आहे 23500, बीचं किती आहे 13500, एकूण किती झालं 47000. त्यानंतर लकी ट्रेडर्सचा अकाउंट सुद्धा क्लोज होईल 47000. डेबिटला काय येईल टू सन्ड्री असेट्स अकाउंट. कारण आपल्याला माहिती आहे आपण न्यू फर्ममध्ये ज्यावेळी एंट्रीज करतो त्यावेळी पहिली एंट्री काय करतो, तर ओल्ड फर्मचे असेट्स घेतो आणि त्यानंतर टू लायबिलिटीज करतो आणि तो कॅपिटल अकाउंट करतो. याचा अर्थ आपण असेट्स सर्व त्या बॉरो करतो ओल्ड फर्ममधल्या. त्यामुळे सन्ड्री असेट्स किती किमतीचे असतील त्यांच्या 47000 रुपये. अशा पद्धतीनं ए आणि बीच्या पुस्तकामध्ये सर्व लेजर अकाउंट्स तयार होतील. बीच्या पुस्तकामध्ये सुद्धा एंट्रीज आपण केलेले आहेत. अकाउंट क्लोज करावे लागतील. स्टॉक किती 1000 आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट जे आहे तिथे फक्त किती रुपये आहेत 1000 रुपये आहे. 1000नेच अकाउंट क्लोज होईल. ही अमाऊंट कुठं जाईल कॅपिटल अकाउंटला. कोणाच्या एक्स आणि वायच्या 1000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तो प्रॉफिट शेअरिंग रेशो काय दिला नाही त्यामुळे निम्मा 500 रुपये त्यांना वाटावे लागतील. हे जातील पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 500 आणि 500. त्यानंतर पार्टनर्स अकाउंट काय होईल क्लोज होईल. 12000 प्लस 2500 प्लस 500 रुपये, म्हणजे एकूण किती होईल 15000ला. इकडं होईल 11000ला. मग 15000 इकडे सुद्धा अमाऊंट येईल 11000 येईल. डेबिट साईडला काय म्हणायला लागेल टू ही जी अमाऊंट आहे ती जाणार आहे न्यू फर्ममध्ये लकी ट्रेडर्समध्ये. लकी ट्रेडर्स अकाउंट किती रुपये 15000मधून 4500 रुपये गेले 11500. 11000मधून 3000 गेले 8000. ओके, अशा पद्धतीने ही जी अमाऊंट आहे ती अमाऊंट कुठं जाईल 10500 जाईल. 15000मधून 4500 वजा केले लकी ट्रेडर्समध्ये. मग तिथे काय येईल बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला. एक्सचे किती आहेत 10500, वायचे किती आहेत
8,000. एकूण अमाऊंट किती झाली? 18,500. 18,500 येईल डेबिट साईडला. डेबिटला आपण म्हणणं काय जाईल? टू सन्ड्री असेट्स अकाउंट. 18,500 रुपये. या पद्धतीनं दोन्ही फर्मच्या पुस्तकामध्ये काय होईल? एंट्रीज होतील. ओके. आता आपण ओल्ड फर्ममध्ये एंट्रीज केल्या. आपल्याला काय करायचे आता? न्यू फर्ममध्ये जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे. मग आता हे आपण खोडू. आपण काय म्हणू? इन द बुक्स ऑफ लकी ट्रेडर्स. लकी ट्रेडर्स आपल्याला पहिल्यांदा सांगितलं जर्नल एंट्रीज. कॉलम तयार करू. पहिल्यांदा येईल पर्टिक्युलर्स. पहिल्यांदा त्याच्या अगोदर डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. या पद्धतीने आपण आखूया. त्यानंतर आपण आता काय करूया? एंट्रीज तयार करू. न्यू फर्ममध्ये एंट्रीज कशाच्या होतात? आता आपण लेजर अकाउंटमध्ये काय केलं? ट्रान्सफर केलं सर्व असेट्स. बरोबर. आपण लकी ट्रेडर्सचा डेबिट लिहिलेलं टू सन्ड्री असेट्स, म्हणजे असेट्स सगळ्या डेबिट होतात. न्यू फर्ममध्ये सर्व असेट्स जातात बॅलन्स शीटमधल्या. बरोबर. तर बॅलन्स शीटमध्ये एक्स अँड वायच्या कोणकोणत्या असेट्स आहेत? तर पहिली आहे कॅश ॲट बँक. पहिली एंट्री काय होईल? कॅश ॲट बँक अकाउंट डेबिट. अमाऊंट किती येईल? आता कॅश ॲट बँक आहे 2,800 रुपये. परंतु ॲडजस्टमेंटमध्ये काय दिले? तर मिसेस एचं लोन हे फर्मच पे करणार आहे. आता फर्म कशातून पे करणार? हे अमाऊंट कॅशमधून. लोन किती होतं? 2,500. मग कॅश 8,500 मधून 2,500 रुपये वजा केले, 300 रुपये राहिले. 300 रुपयेच फक्त न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर होणार. मग आपण कॅश किती येणार? 300 रुपये. त्यानंतर पुढची असेट आहे स्टॉक. स्टॉक किती आहे? स्टॉक अकाउंट डेबिट. स्टॉक आहे 10,200 रुपये. 10,200 जरी स्टॉक असला तरी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे? तर तो झाला होता ओव्हर व्हॅल्यूड 1,625 रुपयांनी. मग 10,200 मधून 1,625 रुपये काय करायचे? वजा करायचे. आणि ती अमाऊंट किती येईल? 8,575 रुपये. तेवढीच न्यू फर्ममध्ये जाईल. 8,575 रुपये. म्हणजे रिव्हॅल्यू करून झालेल्या असेट्स आपल्याला न्यू फर्ममध्ये घ्यावे लागतात. ओके. ज्यावेळी ओल्ड फर्ममधून न्यू फर्ममध्ये असेट जातात त्यावेळेस व्हॅल्युएशन होतं. व्हॅल्युएशनमध्ये कमी जास्त अमाऊंट होते. मग ते आपण व्हॅल्युएशनची अमाऊंट इकडे घ्यायची आहे. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे डेटर्स. डेटर्स आहे 7,500 रुपये. डेटर्स अकाउंट किती आहे? 7,500. तर 7,500 वर 5% आपल्याला काय सांगितले? RD सांगितलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये. तरी सुद्धा 7,500 घेतलं, कारण क्रेडिट साईडला RD वेगळा दाखवला जातो. त्यामुळे आपण क्रेडिट साईडला RD वेगळा दाखवायचा आहे. त्यानंतर आहे फर्निचर. फर्निचर कितीच आहे? 2,000 रुपये.
त्यानंतर आहे प्रीमायसिस. प्रीमायसिसची बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट आहे 2,000 रुपये, 20,000 रुपये. परंतु त्याचं रिव्हॅल्युएशन केले, ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं आहे की प्रीमायसिस वेअर रिव्हॅल्यूड ॲट ₹25,000. 25,000 रुपये रिव्हॅल्युएशन अमाऊंट झाली. आपण रिव्हॅल्युएशनचीच अमाऊंट घेऊ 25,000 रुपये. सर्व असेट्स आपण घेतल्या 5, बरोबर. आता लायबिलिटीज सर्व घ्याव्या लागतील. पहिला आहे सनरी क्रेडिटर्स 10,000 रुपये. टू सनरी क्रेडिटर्स 10,000 रुपये. त्यानंतर दिले मेसर्स एज लोन. तर एजचं लोन पे ऑफ केले कॅशमधून, त्यामुळे ते काय येणार नाही. त्यानंतर काय घ्यावं लागेल RDD, कारण RDD 5% आपण वेगळा दाखवतो, त्यामुळे ते घ्यायचं टू RDD. किती रुपये? 375 रुपये. त्यानंतर पुढं काय घ्यावं लागेल, काय दिले, कॅपिटल दिले ए आणि बीचं. मग टू एज कॅपिटल आणि टू बीज कॅपिटल. एचं कॅपिटल किती येईल, तर आपण ज्यावेळी लेजर अकाउंट तयार केले होते त्यावेळी कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आला होता तो बॅलन्स इकडे घ्यायचा. मग तो बॅलन्स किती आला होता, तर एचा आला होता 23,500, बीचा आला होता 13,500, बरोबर. या पद्धतीनं पहिली एंट्री होईल. डेबिट आणि क्रेडिटची टोटल एकसारखी आली तर एंट्री बरोबर आहे. मग ह्याची बेरीज किती येते, 47,375 डेबिटची आणि क्रेडिटची सुद्धा. मग आपण नॅरेशन काय लिहू, बिंग असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ऑफ ए अँड बी, असं नॅरेशन होईल. आपण ए आणि बीच्या सर्व असेट्स लायबिलिटीज न्यू फर्म लकी ट्रेडर्समध्ये घेतल्या. आता एक्स अँड वायच्या सुद्धा घ्यायच्या. ओके, मग त्याच्यासाठी दुसरी एंट्री करायची 2. आता बॅलन्स शीटमध्ये एक्स अँड वायच्या पहिला आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक अकाउंट डेबिट किती रुपये, 3,350 रुपये दिलेत. इथं काही लोन नाही आहे त्यामुळे आहे तेवढी अमाऊंट येईल. त्यानंतर दिले स्टॉक 9,150 दिला आहे. स्टॉक अकाउंट 9,150 जरी दिला असला तरी सुद्धा जर रिव्हॅल्युएशन होऊन 1,000 रुपये अंडर व्हॅल्यूड दाखवला होता, म्हणजे 1,000 रुपये त्याची अमाऊंट वाढेल. 9,150 आणि 1,000 10,150 रुपये. त्यानंतर पुढे दिलं आहे डेटर्स दिले 10,000. त्याच्यावर 500 रुपये ऑलरेडी दिलेला आहे. 500 रुपये आपण वेगळा दाखवूया क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढं दिलेलं आहे फर्निचर 2,500 रुपये. इथं न्यू फर्ममध्ये एक ॲटम घ्यायचा राहिला, तो म्हणजे गुडविल. कारण गुडविल आपल्याला रिव्हॅल्युएशन करून 4,000 रुपये सांगितलं होतं, ते आपल्याला डेबिट साईडला असेट साईडला घ्यावं लागेल. गुडविल अकाउंट 4,000 रुपये, ठीक आहे. त्यावेळी अमाऊंट बरोबर येईल. आता इकडं बघा फर्निचर किती आहे, 2,500 रुपये. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट काय पार्टनर्स कॅपिटल आपण ट्रान्सफर केली, ती काय न्यू फर्ममध्ये घेणार नाही असं सांगितलं होतं न्यू फर्मनं, त्यामुळे ते काय अमाऊंट न्यू फर्मच्या अकाउंटमध्ये येणार नाही. आणि शेवटी राहिलं गुडविल 5,000 रुपये. बरोबर. सर्व आपण असेट्स घेतल्या. त्यानंतर मग क्रेडिटला काय लायबिलिटीज बाय सनरी क्रेडिटर्स किती दिलेत, 12,000 रुपये. टू बाय आर डी डी दिला आहे बॅलन्स शीटमध्ये 500 रुपये. कॅपिटल अकाउंट आता बाय एक्स कॅपिटल
आपण अकाउंट क्लोज करताना कॅपिटल किती घेतलं होतं, एक्स नवीन फर्ममध्ये ट्रान्सफर करताना 10,500 आणि वायचं 8,000 रुपये. या पद्धतीनं आपण सर्व असेट्स लायबिलिटीज घेतल्या. नॅरेशन काय घेऊ आपण, being assets and liabilities taken over of X and Y. बरोबर, या पद्धतीने दुसरी एंट्री ही होईल. त्यानंतर तिसरी एंट्री आपण काय करतो, डिझायर्ड कॅपिटलची करतो. म्हणजे जेवढं कॅपिटल आणणं आवश्यक आहे आणि किती ॲक्च्युअलमध्ये आणलं त्याचं आपण कम्पॅरिझन करतो. एक्स्ट्रा अमाऊंट जर आणली असेल तर ते पार्टनर्सला माघार देतो, जर कमी अमाऊंट आणली असेल तर त्यांना अमाऊंट आणायला सांगितली जाते. ओके, आता बघा पार्टनर्सनी अमाऊंट किती आणली, एनं आणली 23,500, बीनं आणली 13,500, एक्सनं आणली 10,500, वायनं आणली 8,000 रुपये. पण ॲक्च्युअली किती आणायला पाहिजे त्यांचं कॅपिटल डिसाईड केले. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये ती अमाऊंट दिलेली आहे की टोटल कॅपिटल ऑफ लकी ट्रेडर्स वॉज टू बी ₹40,000 अँड द कॅपिटल ऑफ ए बी एक्स अँड वाय वेअर टू विन द प्रॉफिट रेशो वॉज 3:2 40,000 रुपये कॅपिटल न्यू फर्ममध्ये डिसाईड केले आणि ते दिलंय, त्याचा रेशो दिलाय 3, 2, 3 आणि 2. याचं 4 पार्टनरचा दिलाय 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 2 10. म्हणजे रेशो काय दिलाय 3:2 या सर्वांची जर टोटल केली तर किती 10 येईल. मग ए 40,000 पैकी एचं कॅपिटल किती असेल तर 3/10, 3 भागिले टोटल 10. बीचं किती असेल 40,000 गुणिले 2/10. सीचं किती असेल 40,000 गुणिले 3/10, 3 रेशो आहे सीचा. डीचं किती असेल 40,000 गुणिले 2/10, 2 त्याचा रेशो आहे 10 टोटल. 10 पैकी 3 एचा, 10 पैकी 2 बीचा, 10 पैकी 3 एक्सचा, 10 पैकी 2 वायचा. अमाऊंट किती येईल 4 गुणिले 3 12,000 रुपये. 12,000 रुपये ए, बीचे 8,000 रुपये, सीचे 12,000 रुपये, डीचे 8,000 रुपये. म्हणजे एनं किती कॅपिटल आणलं पाहिजे 12,000 रुपये आणलं पाहिजे, बीनं आणलं पाहिजे 8,000, सीनं आणलं पाहिजे 12,000, डीनं आणलं पाहिजे 8,000. पण ॲक्च्युअलमध्ये किती आणले, एनं किती आणलंय 23,500. म्हणजे 12,000 आणायला पाहिजे होतं, ॲक्च्युअलमध्ये आणले 23,500. एक्स्ट्रा अमाऊंट किती आणली 11,500. बीनं किती आणले 13,500, आणायला पाहिजे होतं 8,000. म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट किती आणली 5,500. 13,500 रुपये त्यांना आणले होते. सीनं 12,000 आणायला पाहिजे होते, आणले किती 10,500. म्हणजे त्याने कमी आणली अमाऊंट, किती कमी आणली 1,500. डी न किती आणायला पाहिजे होती 8,000, आणली किती 8,000. म्हणजे जेवढी आणायला पाहिजे तेवढीच आणली, इथे काही एक्स्ट्रा नाही. याचा अर्थ ए न एक्स्ट्रा अमाऊंट आणली 11,500, बी न आणली 5,500, सी न कमी आणली 1,500 रुपये आणि डी न बरोबर जेवढी आणायला पाहिजे होती तेवढीच आणली. बरोबर, तर एवढी अमाऊंट त्याला माघारी द्यावी लागेल एला, बीला 5,500 माघारी द्यावी लागेल, सी कडून 1,500 घ्यावी लागेल कारण त्यानं कमी आणली तेवढी अमाऊंट. मग त्याची एंट्री होईल, त्याची एंट्री काय होईल, चौथी एंट्री काय होईल तर
A is capital account, debit. Okay, A is capital account, debit. B is capital account, debit to bank account. ज्यावेळी बिझनेसकडे पैसे येतील त्यावेळी बँक अकाउंट डेबिट होईल, परंतु आता ए आणि बी ला अमाऊंट माघारी द्यायची आणि त्याच्यामुळं कॅपिटल अकाउंट डेबिट होईल, कारण त्याच्या कॅपिटल अकाउंटला तेवढी रक्कम जाईल. ओके, आता किती रक्कम जाईल? 11,500 एवढी रक्कम जाईल का एक्झॅक्ट? तर नाही जाणार. तर अमाऊंट किती जाईल? आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलं आहे? शेवटच्या पॅरेग्राफमध्ये रेशो दिला आहे आणि त्याच्यानंतर दिलेला आहे गुडविल अकाउंट इन द न्यू फर्म वॉज टू बी रिटर्न ऑफ. न्यू फर्ममध्ये गुडविल अकाउंट घ्यायचा नाही, रिटर्न ऑफ करायचा आहे. गुडविल अकाउंट दाखवून 11,500 रुपये एक्स्ट्रा अमाऊंट त्यांनी आणली होती, बरोबर. पण तेवढी अमाऊंट त्यांच्या कॅपिटलमधून कमी होईल, म्हणजे ए आणि बीचं गुडविल किती होतं? 4,000 होतं. त्या दोघांमध्ये 2,000 रुपये वाटलं होतं, मग 2,000 रुपये कमी होतील. 9,500 आणि 3,500 एवढीच अमाऊंट त्यांना माघारी द्यावी लागेल. मग एज कॅपिटलला जाईल 9,500, बीला जाईल 1,500. अमाऊंट किती? 11,000 रुपये. सॉरी, 3,500 जाईल. अमाऊंट किती जाईल? 13,000 रुपये, बरोबर. 500 एंट्री काय आपण काय म्हणू? बी मनी रिफंडेड. तसंच एक सी कडून मात्र 1,500 रुपये आपल्याला येणार आहे, त्यामुळे आपण काय म्हणू? बँक अकाउंट डेबिट 1,500 टू सीज करंट अकाउंट 1,500 being मनी रिसिव्ड. अशा पद्धतीनं आपल्या सर्व एंट्रीज या तयार होतील. ठीक आहे, तर या पद्धतीने 4 एंट्रीज न्यू फॉर्ममध्ये होतात. आपल्याला जर बॅलन्स शीट तयार करायची असेल न्यू फर्मची, तर ती कशी होईल? बॅलन्स शीट याचा 1/4/2004. इकडे लायबिलिटीज रुपीज, असेट्स आणि रुपीज. आता असेट साईडला पहिल्यांदा येईल कॅश ॲट बँक. कॅश किती येईल? तर कॅश ची जी अमाऊंट आहे ते आपण नंतर काढू. बॅलन्स शीटमध्ये बघा स्टॉक आहे, नंतर स्टॉक 2 फर्मचा आहे, ए आणि बीचा आहे 12,200. 12,200 मधून आपण 1,725 वजा केले होते. अमाऊंट किती आली होती? 8,575. 8,575 ए आणि बीची, आणि सी आणि डीची आली होती 10,000
150. याची जर टोटल केली तर किती येईल? 18,725. ज्या न्यू फॉर्ममध्ये ज्या व्हॅल्यूला असेट घेतली तीच व्हॅल्यू इकडे घ्यायची. म्हणजे आपण जे आता एंट्रीज तयार केल्या होत्या जर्नल एंट्रीज, त्या एंट्रीजमध्ये जेवढ्या असेट्स घेतल्या होत्या तेवढ्याच असेट्स इकडे घ्यायच्या आणि त्याच व्हॅल्यूने घ्यायच्या. पुढे आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स किती आहेत? तर 7,500 ए आणि बीचे, आणि बीचे आहेत 10,000 म्हणजे 17,500. 7,500 आणि 10,000 आहेत, एकूण आहेत 17,500. त्यातून काय करायचं? लेस RDD. ए आणि बीची किती आहे? 375 आणि सी आणि डीची 500 म्हणजे 875 रुपये वजा होतील. अमाऊंट येईल 16,625. सन्ड्री डेटर्स घेतले. त्यानंतर पुढचे असेट आहे फर्निचर. फर्निचरची अमाऊंट किती आहे? ए आणि बीची 2,000, एक्स आणि वायची 2,500 म्हणजे एकूण येईल 4,500. फर्निचर 2,000 आणि 2,500, अमाऊंट 4,500. त्यानंतर पुढची आहे प्रीमायसेस. ए आणि बी मध्ये आहे प्रीमायसेस. प्रीमायसेस बॅलन्स शीटमध्ये 20,000 आहे, परंतु रिव्हॅल्युएशन अमाऊंट किती झाली? 25,000 रुपये. त्यानंतर पुढची असेट कोणती आहे? एक्स अँड वायच्या पुस्तकामध्ये इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट काय कॅपिटल अकाउंटला आपण घेतली पार्टनर्सच्या, ते काही न्यू फर्ममध्ये घेणार नाही असं ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं सर्व आपण काय केलं? सर्व आपण असेट्स घेतले. आता कॅश राहिलं आहे. कॅश बघा की ए आणि बीच्या फर्ममध्ये होतं 2,800 रुपये, त्यातून आपण लोन भागवलं 2,500 रुपयांचं म्हणजे 300 रुपये राहिले. कॅश किती राहिली? 300 रुपये ए आणि बीची. आणि एक्स आणि वायची किती राहिली? एक्स आणि वायची अमाऊंट आहे 3,350. एकूण किती झाली? 3,750 रुपये. आता आपण 3,750 जी अमाऊंट आहे ती आहे तशी घेऊ शकत नाही. कारण की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे होतं ए आणि बी, एने किती आणलेली अमाऊंट? 23,500 आणली होती, पण त्याची डिसाईड किती केली होती कंपनीनं? 12,000 रुपये म्हणजे 11,500 रुपये त्याने एक्स्ट्रा आणली होती. बरोबर. गुडविल काय ती कंपनी घेणार नव्हती, त्यामुळे गुडविलची आपण वजा केली होती. 9,500 रुपये अमाऊंट राहिली होती. बरोबर. त्याच पद्धतीने बीनं किती अमाऊंट आणली होती? बीनं 13,500. ॲक्च्युली आणायला पाहिजे होती 8,000. एक्स्ट्रा अमाऊंट आणली होती 5,500. गुडविल 2,000 रुपये कंपनी काय घेणार नाही, त्यामुळं 3,500 रुपये काय आहेत? जास्त आहेत. ओके. ही अमाऊंट, एकूण अमाऊंट किती होते? ही 13,000 रुपये. ही अमाऊंट त्यांनी एक्स्ट्रा आणलेली आहे. बरोबर. त्यामुळे ती त्यांना माघारी द्यावी लागेल. त्यामुळे ती कुठे घ्यायची? कॅपिटल अकाउंटला. टू पार्टनर्स करंट अकाउंट. एची घ्यायची 9,500, बीची घ्यायची 3,500. एकूण किती घ्यायची? एकूण अमाऊंट घ्यायची 13,000 रुपये कॅपिटल अकाउंटला. सीचं काय झालं होतं? सीनं कॅपिटल किती आणलं होतं? 10,500.
आणायला किती पाहिजे होतं? 12,000 रुपये. आणलं कमी किती आणलं? 1,500. गुडविल एक्स्ट्रा दाखवलं होतं 2,500. एकूण त्यांना अमाऊंट किती मग बिझनेसमध्ये आणली पाहिजे? तर 4,000 रुपये. 4,000 रुपये आणली पाहिजे, बरोबर. D3 काय केलं होतं? आणलं होतं किती? 8,000 रुपये. आणायला पाहिजे होतं किती? 8,000 रुपये. म्हणजे काहीच नाही. गुडविल एक्स्ट्रा अमाऊंट कॅपिटलमध्ये दाखवली होती 2,500. म्हणजे त्याला सुद्धा किती आणायचे? 2,500. म्हणजे टोटल सी आणि डीनं अमाऊंट किती आणायची? 6,500 रुपये. त्यांनाही माघारी मिळेल अमाऊंट, लायब्ररी साईडला लिहिली. त्यांच्याकडून कंपनीला मिळेल अमाऊंट 6,500 रुपये, बरोबर. आणि कॅपिटल ऑलरेडी किती आहे आपलं? 3,750 सॉरी कॅश. आणि यांच्याकडून मिळणार आहे आपल्याला 6,500. अमाऊंट किती? 10,150. कॅश घ्यायची 10,150. ओके, या पद्धतीने कॅश येईल आपली. आता आपण काय करू? लायब्ररी साईडला लिहू क्रेडिटर्स. क्रेडिटर्स किती आहेत? ए आणि बीचे आहेत 10,000, एक्स आणि वायचे 12,000. 10,000 आणि 12,000 एकूण किती? 22,000 रुपये क्रेडिटर्स घेतले. लोन्स काय येणार नाही, ते काय भागवलेलं आहे त्या कंपनीनं. त्यानंतर आहे कॅपिटल. कॅपिटल अकाउंटमध्ये ए, बी, एक्स आणि वाय चौघांची कॅपिटल ऑलरेडी डिसाईड केलीत कंपनीनं. किती किती केलेत? तर 3:2 रेशो जो आहे त्याच्यामध्ये केलेले आहेत. 12,000, 8,000, 12,000, 8,000 असं एकूण किती? 40,000चं कॅपिटल त्यांनी डिसाईड केलेलं आहे. ओके, आता आपण काय करू? टोटल करू. 40,000 प्लस 22,000 एकूण येतील 62,000. 62,000 आणि 13,000 एकूण किती येतील? 75,000 रुपये. आता इथं जर टोटल केली 25,000 प्लस 4,500 29,500 होतील. प्लस 16,725 प्लस 18,725 प्लस 10,150 टोटल येईल 75,000. लायबिलिटी सुद्धा 75,000 आली, असेटची सुद्धा 75,000 आली. म्हणजे इथं आपलं अकाउंट हे टॅली झालं.